विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्मचरित्रपर लेखनाचा अभ्यास करीत आहोत. यामध्ये आपण गेल्या काही तासांना आत्मचरित्र याचे स्वरूप आणि वैशिष्ट्य अभ्यासत होतो. आपण गेल्या तासाला बघत होतो की आत्मचरित्राची व्याख्या आणि आत्मचरित्राचं जे स्वरूप आहे, मराठीतील जी आत्मचरित्र आहेत त्याचा विचार आपण येथे करीत आहोत. ललित निबंध, दैनंदिनी, प्रवासवर्णन आणि आत्मचरित्रात्मक कादंबरी या सर्व लेखन प्रकारांपेक्षा आत्मचरित्र हा वाङ्मय प्रकार वेगळा आहे. कारण आपल्याच आयुष्याकडे आपल्याला मागे वळून बघावं लागतं, सिंहावलोकन करावं लागतं. आपला गतकाळ किंवा आपलं संपूर्ण जीवन याचं निवेदन आपल्याला आत्मचरित्रामध्ये करावं लागतं. आणि हे निवेदन केवळ तांत्रिक स्वरूपाचं असून चालत नाही, तर त्याला एक कलात्मक आकार द्यावा लागतो. भोवतालच्या घटना व व्यक्ती यांच्या संबंधात स्वतःचे परीक्षण आपल्याला या लेखनामध्ये करावं लागतं. आणि केवळ स्वजीवनातील घटना किंवा स्वकाळ, व्यक्ती, प्रसंग यांचे उल्लेख किंवा यांचे संकलन म्हणजे आत्मचरित्र नव्हे. तर प्राचीन मराठीतील काही कवी आपल्या लेखनात ग्रंथ लेखन कालाचा, गुरु परंपरेचा, कुटुंबातील व्यक्तींचा, स्वकालीन इतर ग्रंथकारांचा उल्लेख करताना आढळतात. जे आपल्याबरोबर आपल्या अवतीभोवतीचं हे सगळं जग आपल्याला त्यामध्ये मांडावं लागतं, कलात्मक पद्धतीने मांडावं लागतं. आणि केवळ उल्लेख केले या सगळ्या घटना किंवा व्यक्ती किंवा परंपरा म्हणजे आत्मचरित्र होत नाही. तर ते तर वृत्तांत होईल तो किंवा वृत्तकथन होईल. आणि म्हणून हा जो आत्माविष्कार असतो, हा आत्माविष्कार महत्त्वाचा असतो. आत्मविष्काराची ही जी प्रवृत्ती आहे ती माणसाच्या ठायी असते. आत्मप्रकटीकरण हा माणसाचा स्थायी भाव आहे. अगदी कल्पनारम्य वाङ्मयातही आत्मप्रकटीकरण होतच असतं. आणि आत्मचरित्र हा आत्माविष्काराला आणि आत्मप्रकटीकरणाला अत्यंत पूरक, अनुरूप असा वाङ्मय प्रकार आहे. आणि ह्या प्रवृत्तीतूनच असंख्य आत्मचरित्रांची निर्मिती झालेली आहे. परंतु त्यापैकी थोड्याच अशा ग्रंथांना किंवा या आत्मचरित्रांना मराठीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असं स्थान प्राप्त झालेलं आहे. कारण हा प्रकार हाताळण्यासाठी, यशस्वीपणे हाताळण्यासाठी लेखकाच्या अंगी काही कलात्मक गुण असणे आवश्यक आहे. वस्तुनिष्ठ पद्धतीने ते मांडता आलं पाहिजे. कठोर आत्मपरीक्षण त्या लेखकाने केलं पाहिजे. स्वतःचा विसर त्याला पडला पाहिजे. कारण आपल्याच व्यक्तित्वाकडे, आपल्याचकडे तटस्थपणे, दुरस्थपणे, टीकात्मक दृष्टीने त्याला पाहता आले पाहिजे. असं स्वतःला विसरणं ही गोष्ट खूप मोठी असते खरं तर. आणि अशा दोन परस्पर विरोधी गोष्टींची त्याला सांगड घालता आली पाहिजे. आणि म्हणून ते एक कौशल्य ठरतं. कठोर आत्मपरीक्षण करून आपल्याच गतकालीन जीवनातील गोष्टी मांडणं ही तारेवरची कसरत असते. कारण स्वतः ती व्यक्तीच, लेखकच आत्मचरित्राचा विषय असतो. आणि म्हणून कठोर आत्मपरीक्षणाला इथे खूप महत्त्व प्राप्त होते. खरं तर
ही सगळी लेखकाची कसरत असते. कारण स्मृतीला, गतकालीन स्मृतींना ताण देऊन किंवा त्या आठवून त्याचं कलात्मक लेखन करणं, स्वतःला विसरून ते लेखन करणं, तटस्थपणे त्या घडलेल्या घटनांकडे, घडलेल्या चुकांकडे आणि स्वतःकडे बघणं ही खरं तर एक मोठी गोष्ट असते आणि ती त्या लेखकाला करावी लागते. मानवी व्यक्तित्वाचा शोध घेण्यासाठी आत्मचरित्राचं लेखन होतं. माणसाविषयीच्या आपल्या ज्ञानात, समजुतीत आत्मचरित्र हा वाङ्मय प्रकार मोठी भर घालणारा असतो. मानवी स्वभावाचे विविधांगी दर्शन त्यातून घडत असते आणि त्यामुळे आत्मचरित्र लेखनाचे निरनिराळे प्रयत्न म्हणजे साहित्याच्या कक्षा वाढविण्याचा प्रयत्न होय. आत्मचरित्राचा अभ्यास हा प्रामुख्याने मानवी मनाशी आणि मानवी व्यक्तित्वाशी निगडीत असतो आणि मग ही स्वजीवनाची कहाणी आहे तशी जी काही सांगितलेली असेल ती मानवी स्वभावाचीही साक्ष ठरते. कारण तुम्ही जर काही आत्मचरित्रे वाचली असतील तर तुमच्या लक्षात येईल की त्यातून विविध कालखंडाबरोबर, विविध व्यक्तींबरोबर मानवी स्वभावही आपल्याला त्या आत्मचरित्रांमधून कळतात. व्ही शांतारामांचं मधुरा जसराज यांनी लिहिलेलं जे आत्मचरित्र आहे, त्यांच्या मुलीनेच ते लिहिलेलं आहे, तर विशेष आहे ते सगळं लेखन. तो लेखक जो असतो तो एका कालखंडाचा साक्षीदार असतो. एखाद्या कालखंडाचा साक्षी म्हणून आत्मवृत्त तेथे उपयोगी ठरतं. बाबा पद्मनजींचं अरुणोदय हे आत्मचरित्र आहे आणि त्याच्यातून तत्कालीन सामाजिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती आपल्याला कळते. आत्मचरित्रातून एखाद्या साहित्यिकाच्या साहित्यकृतीचं आकलन आपल्याला होतं, तर तोही भाग येथे महत्त्वाचा ठरतो. आत्माविष्कार किंवा आत्मप्रगटीकरण ही जी स्वाभाविक अशी प्रवृत्ती असते माणसाची, तर ती लघुकथा, कादंबरी, नाटक, कविता यामधून सुद्धा आत्माविष्कार होतच असतो. पण त्याच्याही पेक्षा जास्त आत्माविष्कार हा आत्मचरित्रातून होत असतो. ललित वाङ्मयाच्या ठिकाणी असणारा हा जो महत्त्वाचा गुण असतो, तर या गुणामुळेच माणसाची साहित्याबद्दलची ओढ वाढत असते. शेक्सपिअरच्या नाटकातील तंत्रापेक्षा आणि त्याने केलेल्या प्रयोगापेक्षाही नाटकात व्यक्त झालेल्या त्याच्या व्यक्तित्वाचा शोध अभ्यासकांना अधिक महत्त्वाचा वाटतो. हे महत्त्वाचं आहे. आणि आत्मचरित्राच्या वाचनाने मानवी स्वभावाचं दर्शन होत असल्यामुळे माणसाच्या ज्या जाणीवा आहेत, जाणीवेच्या ज्या कक्षा आहेत त्या समृद्ध होताना आपल्याला दिसतात. आता आत्मचरित्रकाराने जी पाळावयाची पथ्ये आहेत ती मगाशी मी काही उल्लेख केला काही पथ्यांचा, की त्याने कसे तटस्थ राहिलं पाहिजे, वस्तुनिष्ठ चित्रण केलं पाहिजे. तर ही जी पथ्ये आहेत ही पथ्ये त्याने पाळली तरच ते आत्मचरित्र आस्वाद्य होते, सौंदर्य त्याच्यामध्ये निर्माण होते. आणि म्हणून ही जी पथ्ये आहेत ही महत्त्वाची ठरतात येते. आत्मचरित्राचेही काही प्रकार आहेत. स्थूलमानाने 2 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं. स्वचरित्र आणि दुसरा एक प्रकार आहे सहचरित्र. स्वचरित्रामध्ये स्वला प्राधान्य असते. इतर व्यक्तींचे आणि घटनांचे त्या स्वच्या सापेक्षतेत दर्शन घडविलेले असते. सहचरित्रामध्ये ती लिहिणारी व्यक्ती जिच्या सहवासात तिचे जीवन गेले त्या व्यक्तीलाच प्राधान्य त्यामध्ये दिलेलं असते. म्हणजे जसं मगाशी उल्लेख केला मी की मधुरा जसराजांनी व्ही शांतारामांचं आत्मचरित्र लिहिलं.
आणि अशी चरित्रे बहुतेक स्त्रियांनी लिहिलेली आपल्याला दिसतात. कारण मधुरा जसराज ही त्यांची कन्या आणि त्यांनी ते लिहिलेलं आपल्याला दिसतं. दुसरं उदाहरण आपल्याला देता येईल की लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्रे, रमाबाई रानडेंचं आमच्या आयुष्यातील काही आठवणी, तर लीलाबाई पटवर्धनांचं आमची 11 वर्ष. तर या स्त्रियांनी लिहिलेली जी चरित्रे आहेत, सहचरित्रे या प्रकारामध्ये ते मोडतात. कारण स्त्रियांनी आपल्या पतीविषयीचं हे लेखन असलेलं आपल्याला दिसते. आत्मचरित्रामागे असलेले जे हेतू आहेत तर ते कोणकोणती आहे? एकतर आपल्या विचारभावनांचं आविष्करण करणे किंवा प्रकटीकरण करणे. दुसरं, बोधदानाची प्रेरणा देणे, म्हणजे आपल्या जीवनातील अनुभवांपासून इतरांनी काही बोध घ्यावा असाही एक हेतू त्या पाठीमागे असलेला दिसतो. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर म्हणतात की माझ्या चरित्रापासून जर काही धडा शिकण्यासारखा असेल तर तो हाच की अगदी सामान्य प्रतीच्या मनुष्याने आपल्या सामर्थ्यापलीकडचे काम अंगावर घेऊन त्याचकडे आपले शक्ती सर्वस्व लावले तर त्याला यश मिळणे कठीण नाही. म्हणजे हा एक बोध त्यांनी त्यामधून दिलेला दिसतो. तर असे काही बोधपरसुद्धा त्या प्रेरणेतून सुद्धा लेखन झालेलं आपल्याला दिसते. गतकाळातील आठवणींची उजळणी करण्याच्या इच्छेने सुद्धा लेखन झालेलं आपल्याला दिसते. स्मरणगाथा असेल, स्मरणसाखळी असेल, स्मृतिचित्रे असतील, गतगोष्टी असतील, तर ह्याची उदाहरणे आपल्याला देता येईल. एखाद्या व्यक्तीचं उत्तुंग कार्य असेल तर त्या कार्याचा प्रचार करण्यासाठी, म्हणजे स्वकार्याचा प्रचार व आत्मसमर्थन करण्यासाठी सुद्धा लेखन झालेलं दिसतं. म्हणजे या आत्मचरित्र लेखनापाठीमागच्या ह्या प्रेरणा किंवा हेतू आहेत. आपण नेहमी म्हणतो की साहित्याचं लेखन किंवा साहित्याचं जे लेखकाची जी प्रयोजनं आहेत त्या प्रयोजनामध्ये ह्याचा समावेश आपल्याला करावा लागतो. तर हाही हेतू त्या पाठीमागे असतं की आपण केलेलं कार्य लोकांना कळावं आणि म्हणून ते लेखन केलेलं असते. धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मवृत्ताचा हेतू जो आहे तर तो त्यांनी जे कार्य केलेलं होतं, स्त्री शिक्षणाच्या कार्याचा जो प्रचार केलेला होता, प्रसार केलेला होता, तर तो मांडायचं त्यांचं खरं तर कार्य होतं. ते लोकांना कळलं पाहिजे की हे कार्य माझं जे होतं या हेतूने ते लेखन झालेलं आपल्याला दिसते. याशिवाय कुठेतरी आर्थिक लाभाचा हेतूसुद्धा असलेला दिसतो. उच्चपदस्थ समाजात मानमान्यता पावलेल्या व्यक्तींना काही प्रकाशक पैशांचे आमिष दाखवून आत्मचरित्र लिहावयास सांगतात. तर तो सुद्धा एक हेतू असलेला आपल्याला दिसतो. किंवा प्रसिद्धीचा एक हेतू असतो. समाजामध्ये केवळ पोकळ बडेजावीचा हव्यास असणारे काही लोक असतात. आपल्या समाजात उच्च स्थान, प्रसिद्धी मिळवायची असते त्यांना, आणि त्या बडेजावीसाठी, त्या डामडौलासाठी सुद्धा लेखन झालेलं आपल्याला दिसतो. आणि खरं तर अशा प्रकारच्या लेखनामध्ये सत्यदर्शनाचा अभाव असतो. सत्याचा अपलाप इथे झालेला आपल्याला दिसून येतो. काही लेखनांमध्ये विकृती असलेली सुद्धा आपल्याला दिसून येते. काही वेळा द्वेषबुद्धी आणि सूडबुद्धीतून लेखन झालेलं आपल्याला दिसते. थोडक्यात काय तर आत्मचरित्राचे असे विविध प्रकारचे हेतू असलेले आपल्याला दिसून येतात. खरं तर कुठल्याही साहित्य प्रकाराचे ते हेतू असतात, परंतु बोधात्मक दृष्टी किंवा कुठल्याही हेतूने आत्मचरित्र
लिहिलेली जरी असतील तरी त्याच्यामध्ये कलात्मक दृष्टी ही असली पाहिजे. अन्यथा ते हिणकस ठरतात हे जर हेतू डोळ्यासमोर ठेवून ते लिहिलेलं असेल तर. आणि म्हणून मुख्य उद्देश जो असतो साहित्य निर्मितीचा, तो उद्देश बाजूला पडतो. आणि म्हणून तशा लेखनाला जी सवंग प्रसिद्धी मिळते ती फार काळ टिकत नाही, हे पण आपण लक्षात घेतलेलं पाहिजे. आपण विचार करत होतो आत्मकथनांचा. तर आत्मकथनं जी लिहिली जातात तर ती आयुष्याच्या एका विशिष्ट कालखंडाचं चित्रण त्यामागे केलेलं असते. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये प्रामुख्याने आत्मकथनं लिहिण्यात आलेली आपल्याला दिसतात. जो आपल्या आयुष्याचा जो सुरुवातीचा जो 40-45चा कालखंड आहे त्यावर लेखन झाल्यानंतर पुन्हा आणखी आपल्या उत्तर आयुष्यावर लेखन झालेलं दिसतं. म्हणजे 2 भागांमध्ये प्रामुख्याने हे येताना दिसतं. आणि ही जी आत्मकथनं असतात तर त्याचा पहिला भाग जो असतो तो प्रामुख्याने तारुण्याचा कालखंड त्याच्यामध्ये असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे उत्तम कांबळेंचं वाट तुडवताना असेल दलित आत्मकथनं ही जास्त आलेली आपल्याला दिसतात. किंवा दादासाहेब मोरेंचं असेल किंवा इतर अनेक दलित लेखक जे आहेत तर त्यांनी ही आत्मकथनं लिहिलेली आपल्याला दिसतात. तर या आत्मकथनातून जी प्रेरणा आपल्याला मिळते ती प्रेरणा महत्त्वाची तिथे आहे. तर दया पवारांचं बलूत असेल, प्र. सोनकांबळेंचं आठवणींचे पक्षी असतील, माधव कोंडविलकरांचे मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे असेल, लक्ष्मण मानेंची उपरा असेल, उत्तम बंडू तुप्यांचे काट्यावरचं पोट असेल, शंकरराव खरातांचं तराळ अंतराळ असेल, दादासाहेब मोरेंचं गबाळ असेल किंवा शरणकुमार लिंबाळेंचं अक्करमाशी असेल, कुमुद पावळेंचं अंतस्फोट असेल, पार्थ पोडकेंचं आभ्राण असेल वगैरे वगैरे अशी या आत्मकथनांचे उल्लेख आपल्याला येथे करावे लागतील. तर या आत्मकथनातून जी भूमिका या लेखकांनी मांडलेली आहे तर ती भूमिका येथे महत्त्वाची ठरते. आणि या आत्मकथनांचा जो विशेष आहे तर त्यांनी भोगलेलं किंवा त्यांच्या आयुष्यातला जो संघर्ष आहे तो त्यांनी मांडलेला येथे दिसतो. आधुनिक मराठीतील आत्मचरित्राला जी 1.5 शतकांची साधारणपणे परंपरा आहे त्या मानाने आत्मकथनं जे आहेत तर त्यांचं आयुष्य कमी आहे, कारण हा नंतरच्या कालखंडामध्ये उदयाला आलेला प्रकार आहे. तर आत्मकथने एखादा अपवाद वगळता ऐन उमेदीमध्येच, म्हणजे मी मघाशीच म्हटलं की ऐन तारुण्यामध्ये ती लिहिलेली आपल्याला दिसतात. आत्मचरित्रामध्ये केवळ इतिहासाचे चित्रण आहे तर आत्मकथनकार इतिहासाच्या पार्श्वभूमीवर वर्तमानाशी संवाद साधताना आपल्याला दिसतो. म्हणजे हा वेगळा विशेष आपल्याला आत्मकथनांचा सांगता येतो. कारण त्याच्यामध्ये वर्तमान घटनाही त्यांनी प्रतिपादित केलेल्या असतात. कारण त्याचा वर्तमान घडत असतो आणि पुढील आयुष्याचा प्रवास त्याचा अद्याप शेष असतो आणि म्हणून त्याला वर्तमानाचा संदर्भ असलेला आपल्याला दिसतो. आत्मचरित्रकाराचं जीवन हे स्थिर झालेलं असते. त्याचा जीवन एक प्रकारे जीवनप्रवास संपुष्टात येण्याच्या मार्गावर असतो. पण आत्मकथनावाल्याचा तसा असत नाही, तर तो ऐन उमेदीचा त्याचा कालखंड असतो. याचा संपूर्ण इतिहास असतो खरं तर याच्या जीवनाचा, आत्मचरित्रकाराच्या. तर हा एक भेद त्याच्यामध्ये असलेला आपल्याला दिसतो. तर हा भेदसुद्धा येथे महत्त्वाचा आहे. पुढच्या तासाला आपण भेटूया. इथे थांबूया. धन्यवाद.